आज 12/3/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, जर तुम्हाला बेहदच्या बाबांकडून सदैव सुखाचा वारसा घ्यायचा असेल तर जे काही दोष आहेत त्यांना काढून टाका. हे शिक्षण चांगल्या प्रकारे शिका आणि दुसऱ्यांना पण शिकवा. प्रश्न आहे, बाप समान सेवेमध्ये निमित्त बनण्यासाठी कोणता मुख्य गुण पाहिजे? उत्तर, सहनशीलतेचा गुण. देहामध्ये खूप जास्त मोह ठेवायचा नाही. योग बळाने काम करायचे आहे. जेव्हा योग बळाने सर्व आजार समाप्त होतील तेव्हा तुम्ही बाबांसारखे सेवेमध्ये निमित्त बनू शकणार. दुसरा प्रश्न आहे, कोणते महापाप झाल्याने बुद्धीचे कुलूप बंद होते? उत्तर, जर बाबांचे बनून बाबांची निंदा करवतात. आज्ञाधारी इमानदार बनण्याऐवजी कोणत्याही भूताच्या म्हणजे विकाराच्या वशीभूत होऊन सेवेमध्ये विघ्न आणतात. मनाचा काळेपणा सोडत नाहीत तर ह्या महापापाने बुद्धीला कुलूप लागते. गीत आहे, कौन आया मेरी मन के द्वारे, म्हणजे माझ्या मनाद्वारे कोण आले. ओम शांती. भगवानुवाच, मुलं जाणतात की निराकार जे पतित पावन ज्ञानाचे सागर आहेत तेच इथे बसून आत्म्यांना शिकवतात. धर्मग्रंथ इत्यादी वाचणे हा सर्व भक्ती मार्ग आहे. सतयुग त्रेतामध्ये कोणीही वाचन करत नाहीत. द्वापरयुगापासून मनुष्य हे ग्रंथ वाचत राहतात. मनुष्यांनीच ग्रंथ निर्माण केले आहेत, ईश्वराने निर्माण केले नाहीत. आणि व्यास काही भगवंत नाहीत. व्यासजी तर मनुष्यच होते. प्रत्येकजण निराकार परमपिता परमात्म्याची आठवण करतात. त्यांनी एवढीच चूक केली आहे जे गीतेचे भगवंत श्रीकृष्णाला समजले आहे. बाबा समजावतात, ज्ञानाचा सागर मी आहे, श्रीकृष्ण नाही. ह्या बेहदच्या दुनियेचा इतिहास भूगोल सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाबा जाणतात की कशा प्रकारे इथे आत्मे येतात. मूल वतन, सूक्ष्म वतन आणि हे आहे स्थूल वतन. हे चक्र कसे फिरत राहते हे निराकार बीजरूप ज्ञान सागराशिवाय दुसरे कोणीही सांगू शकत नाही. मग भक्ती मार्ग सुरू झाल्यावर भक्त हे शास्त्र इत्यादी बनवतात. हे ग्रंथ तर बनणारच आहेत. असे नाही की हे ग्रंथ बनणे बंद होईल. भारताचा मुख्य आदी सनातन धर्म देवी देवताच आहे. सतयुगाच्या सुरुवातीला देवी देवतांचे राज्य होते. भारतवासी आपल्या धर्मालाच विसरून गेले आहेत. जे पहिले पावन होते तेच आता पतित बनले आहेत. म्हणूनच भगवंत म्हणतात की मी येऊन तुम्हा पतित मनुष्यांना पावन देवता बनवतो. तुम्ही पण जाणता, देवता बनण्यासाठीच आपण शिकत आहोत. मनुष्यापासून देवता बाबांशिवाय दुसरे कोणीही बनवू शकत नाहीत. कारण इथे तर सर्व पतित भ्रष्टाचारी आहेत. मग ते पुन्हा पावन श्रेष्ठाचारी कसे बनवणार? ही पतित आसुरी दुनिया रावण राज्य आहे. इथे राज्य तर नाहीच. गायन पण केले जाते, रामराज्य रावण राज्य. ईश्वर येऊन रामराज्याची स्थापना करतात असे म्हणतात सुद्धा. हे ईश्वरा, गीतेचे ज्ञान पुन्हा येऊन सांगा. कृष्ण तर सांगणार नाही ना. आता तुम्ही मुलं समजता की आपल्याला कोणी मनुष्य शिकवत नाहीत. मनुष्यांचे आत्मे सर्व काही शिकतात. शिकवणारे निराकार भगवंत आहेत. ते काय बनवतात? मनुष्यापासून देवता बनवतात. हाच मुख्य उद्देश आहे. मुख्य उद्देशाशिवाय शाळेमध्ये कोणी काय शिकू शकणार? तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपण पुन्हा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आलो आहोत. शिकवणाऱ्या शिक्षकाची पण पूर्ण माहिती असायला हवी.
त्यांचे नाव शिव आहे. हे कोणते भौतिक म्हणजे देहाचे नाव नाही आणि शिकणारे आत्मेच आहेत, जे त्यांच्या देहाद्वारे शिकतात. इथे प्रत्येकाचा स्वतःचा देह आहे. बाबा म्हणतात, माझा स्वतःचा देह नाही असे सांगणारे परमपिता परमात्माच आहेत. मी ब्रह्माचा आधार घेतो. ब्रह्माची आत्मा पण शिक्षण घेते, जे पहिल्या क्रमांकाचे देवता बनतात. जे नवे मनुष्य होते तेच आता जुने झाले आहेत. कृष्ण सर्वात पहिला नवीन पुरुष आहे. मग 84 जन्मानंतर तेच येऊन ब्रह्मा बनतात. ते स्वतःच्या जन्मांबद्दल जाणत नाहीत, म्हणून मी इथे समोर बसून सांगतो. पहिल्या जन्मात ते श्रीकृष्ण होते व नंतर पुनर्जन्म घेत आता पतित झाले. आता पुन्हा मी त्यांना ब्रह्मा बनवतो व त्याद्वारे पुन्हा श्रीकृष्ण बनवतो. झाडाच्या चित्रामध्ये पण स्पष्ट लिहिलेले आहे की खाली ब्राह्मण रूपामध्ये तपस्या करत आहेत. वर तेच ब्रह्मा पती दुनियेमध्ये उभे आहेत आणि इथे संगम युगात आता तपस्या करत आहेत. तत्त्वम म्हणजे तुम्ही पण असेच आहात. तुम्ही सुद्धा पहिले देवता होते, नंतर पुनर्जन्म घेत पतित शूद्र बनले. आता पुन्हा तुम्ही पावन बनता. तुम्ही जाणता की पतित पावन परमपिता परमात्म्याद्वारे आपण पावन बनत आहोत. ह्यासाठी बाबा उपाय सांगतात की माझी आठवण करा. माझी आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनणार. फक्त सतयुगातच आत्मा आणि देह दोघे पण पावन असणार. इथे सर्वांना पतित देह मिळतो. सर्वात खरा भ्रष्टाचार कामविकार आहे. कामरूपी विषापासून जन्म घेतलेल्यांनाच भ्रष्टाचारी म्हटले जाते. सतयुगामध्ये कोणीही भ्रष्टाचारी नसतात, कारण तिथे कामरूपी विषच नसते. कृष्णाला संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. मग ते संपूर्ण निर्विकारीच नंतर विकारी बनतात. सतयुगामध्ये कोणतेही विकार नसतात. म्हणूनच बाबा म्हणतात की ह्या पाचही भूतांवर म्हणजे पाचही विकारांवर विजय प्राप्त करा. बाबाच विकारी दुनियेला निर्विकारी बनवतात. असे अनेक जण आहेत ज्यांना धारणा काहीच होत नाही. क्रोधाचे भूत, लोभाचे भूत किंवा मोहाचे भूत तुम्हाला पूर्णपणे काळे बनवते. सर्वात वाईट काम विकार आहे. तो सुद्धा तेव्हाच येतो जेव्हा देह अभिमानामध्ये येतात. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्येच ज्ञानाचे संस्कार असतात. आता तर आत्म्याचे ज्ञानाचे संस्कार अगदी समाप्त झाले आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा. मनुष्य तर साकारचीच आठवण करतात, म्हणजे शरीराचीच आठवण करतात. भक्तीमध्येच ही सवय लागली आहे. गुरु गोसाई किंवा कोणत्या देवतांची आठवण करणार. बद्रीनाथ अमरनाथला जाणार तर तिथे दगडाची पूजा करणार. ते लोक शिवाच्या मंदिरात पण जातात, परंतु हेच पिता आहेत हे कोणाला माहीत नाही. ह्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. बाबा केव्हा आले, कसे आले हे पण कोणालाच माहीत नाही. आता मुलांना सर्व काही समजावून सांगितले जाते, परंतु तुमच्यामध्ये पण थोडेजणच आहेत जे समजूतदार, विश्वासू, आज्ञाधारी, इमानदार मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये कोणत्याही भूतांचा प्रवेश नाही आणि ज्यांच्यामध्ये भूतांची प्रवेशता होते, म्हणजे जे विकारांच्या अधीन होतात ते खूप त्रास देतात. जर कोणी सेवेमध्ये विघ्न आणत असतील तर ते कमी दर्जाचे पद प्राप्त करतील. मग ते पुण्य आत्मा बनण्याऐवजी पाप आत्मा बनतात. एकतर देहाभिमान आहेच आणि त्यामुळे मग अजून विकार येतात. जसे लोभाचे भूत येते. मनामध्ये वाटते की बासुंदी, मलाई खावी. हे तर सुरुवातीपासूनच चालत आले आहे. आता तुम्हाला परिपक्व अवस्था बनवायची आहे. लोभाचे भूत सुद्धा पदभ्रष्ट करते. अर्ध्या कल्पापासून ह्या भूतांनी म्हणजे ह्या विकारांनी खूप हैराण केले आहे. जे म्हणतात की आम्ही पुण्य आत्मा बनतो
आणि बनवतो ते स्वतः पापी आत्मे बनतात आणि मग दुसऱ्यांना पण बनवतात. ह्यामुळे नाव बदनाम करतात. जर तुमच्यामध्ये क्रोधाचे भूत आहे तर तुम्ही दुसऱ्यांचा क्रोध कसा नष्ट करणार? कोणामध्ये देह अभिमानाची उलटी वागणूक दिसली तर लगेच सांगा. प्रत्येकाचे रजिस्टर धर्मराजाकडे असतेच. मग दंड देत असताना साक्षात्कार करवतील की ह्या भूतांमुळे तुम्ही अनेकांना त्रास दिला आहे. काही मुलं तर क्रोधाच्या अग्नीमध्ये जळून मरतात. आत्मा अगदी काळी बनून जाते. जेव्हा कोणी सेवेमध्ये विघ्न आणतात तेव्हा बाबा त्यांच्या बुद्धीचे कुलूप बंद करतात. मग त्यांच्याकडून पुन्हा कोणतीही सेवा होऊ शकत नाही. शेवटी बाबा सर्व साक्षात्कार करवतील. मग खूप परेशान होतील. त्यामुळे मुलांनो, असे कोणतेही काम करू नका. बाबा म्हणतात, जर कोणी उलटी चलन म्हणजे उलटे कर्म केले तर लगेच कळवा. बाबा समजतात की देह अभिमानामुळे हे दासदासी बनणार. प्रजेमध्ये सुद्धा कमी दर्जा प्राप्त करणार. बाबा तुम्हा मुलांचा ज्ञानाने शृंगार करतात, तरी सुद्धा काही मुलं सुधरत नाहीत. ह्याच वेळी परमपिता परमात्मा येतात आणि तुम्हाला ज्ञानाने सुशोभित करून सतयुगातील महाराजा महाराणी बनवतात. त्यासाठी खूप सहनशीलता पाहिजे. देहामध्ये जास्त मोह नसावा. योग बळानेच काम करायचे आहे. ब्रह्मा बाबा किती वृद्ध आहेत, परंतु योगामध्ये उभे आहेत. त्यांना खोकला इत्यादी येतो तरी सुद्धा ते सेवेमध्ये तत्पर आहेत. त्यांना बुद्धीचीच किती सेवा करायची असते. एवढ्या मुलांना सांभाळणे, पाहुण्यांची व्यवस्था करणे हे ओझे असते. त्यासाठी विचार चालू असतात. जर कोणत्या मुलाची गैरवर्तणूक असेल तर ते नाव खराब करतील ना. मग लोक म्हणतील, काय हे असे ब्रह्मा कुमार कुमारी आहेत? मग नाव तर ब्रह्माचेच आले ना. म्हणूनच म्हटले जाते की गुरुच्या निंदकाला स्थान प्राप्त होत नाही. हे सद्गुरूंसाठीच म्हटले जाते. कलियुगी गुरूंनी परत स्वतःसाठी असे सांगितले आहे. म्हणूनच मनुष्यांना भीती वाटते की कुठे गुरु श्राप देऊ नये. खरे तर असे काही नाही. इथे आपल्या वागणुकीमुळे तुम्ही स्वतःवरच अकृपा करता. मुलांनी त्यांच्या भविष्याची काळजी करायला हवी. आता पुरुषार्थ नाही केला तर प्रत्येक कल्पानंतर हीच अवस्था होईल. बाबा किती छान समजावून सांगतात. तरी सुद्धा असे अनेक जण आहेत जे कधीच मनाचा काळेपणा सोडत नाहीत. मग ते तुटून जातात किंवा मरून नरकामध्ये पडतात. अभ्यास सोडून देतात. काही मुलांची वागणूक खूप चांगली असते. काही जण ईश्वरीय जन्म घेतात आणि 8-10 वर्षानंतर पुन्हा मरतात किंवा सोडचिठ्ठी देतात. सुपात्र मुलांना पाहून जसे लौकिक पित्याला पण आनंद होतो, तरी सुद्धा इथे क्रमानुसार आहेतच. काही जण सेवा केंद्रामध्ये पण त्रास देतात, मोठे काटे बनतात. जेव्हा तुम्ही बीके बनून परत निंदा करता तेव्हा तुम्ही महापापात्मे बनता. म्हणून बाबा सांगत राहतात की तुम्ही बाबांकडून सुखाचा वारसा घेण्यासाठी इथे आले आहात. तर आता सर्व अवगुण दूर व्हायला हवेत, म्हणजे नष्ट व्हायला हवेत. जसे शाळेमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 80 गुणांनी उत्तीर्ण होणार, 90 गुणांनी उत्तीर्ण होणार अशी इच्छा ठेवतात आणि मग पास झाल्यावर एकमेकांकडे आनंदाने पाहतात, एकमेकांना तार पाठवतात. हे तर बेहदचे शिक्षण आहे. इथे सूर्यवंशी बनणार का चंद्रवंशी ते माहीत होऊन जाते. जेव्हा चंद्रवंशी राजा राणी बनतात तेव्हा त्यांच्या पुढे सूर्यवंशी जसे दुसऱ्या क्रमांकावर जातात. जेव्हा राम सीताचे राज्य चालते तेव्हा लक्ष्मीनारायण छोटे होऊन जातात. सूर्यवंशी हे नावच संपून जाते. हे ज्ञान खूप रमणीक आहे. श्रीमत पालन करणाऱ्यांना चांगली धारणा होते, त्यांनाच उच्चपद प्राप्त होते. शिवबाबांचा भक्ती मार्गात आणि ज्ञान मार्गात हा अभिनय आहे. शंकराचे कार्य केवळ विनाशाचे आहे.
त्यांचे काय वर्णन करणार. शिवबाबा आणि ब्रह्माबाबांची खूप महिमा आहे. 84च्या चक्रामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचा अभिनय बाबांचा आहे. त्यांनी मग शिवशंकर ह्यांना एकत्र केले आहे. शिवबाबांचा सर्वात मोठा अभिनय आहे. सर्व मुलांना आनंदी करणे हे खूप मेहनतीचे काम आहे. मग नंतर ते आराम करतात. ब्रह्माला तर 84 जन्मांचा अभिनय आहे. इस्लामी, बौद्धी इत्यादी सर्व नंतर येतात. ते काही सर्वांगीण अभिनय करत नाहीत. सर्वांगीण अभिनय असलेल्यांसाठीच खूप आनंद आहे. आपण स्वर्गाचे मालक बनतो. भारताला स्वर्ग म्हणतात. आपण स्वतःसाठी स्वर्गाचे राज्य स्थापन करतो, ह्याचा खूप आनंद आहे. तुम्हाला सुद्धा दुसऱ्यांना समजावून सांगायचे आहे, जेणेकरून ते इथे येऊन स्वतःचे जीवन घडवतील. तुम्ही इथे परमपिता परमात्म्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आले आहात. बुद्धीमध्ये जर उद्देशच नसेल तर बाकी इथे बसून काय करणार. ब्राह्मण ब्रह्माचे मुखवंशावली आहेत. बेहदचे बाबा बेहदच्या मुलांनाच घेतात. किती मुलं आहेत. ब्रह्माबाबांचे बनल्याशिवाय शिवबाबांकडून वारसा घेऊ शकत नाही. भारत पहिले श्रेष्ठाचारी होता. तेव्हा तिथे कोणतेच भूत नव्हते, म्हणजे कोणतेच विकार नव्हते. एक जरी भूत असेल तर त्यांना व्यभिचारी म्हणणार. भूतांना तर अगदी पळवून लावायचे आहे. अनेक मुलं बाबांना लिहून देतात की बाबा कामविकाराचे भूत आले, परंतु आम्ही वाचलो. बाबा म्हणतात, मुलांनो, वादळ तर येणारच आहेत, परंतु कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही कर्म करू नका. भूतांना पळवून लावा, म्हणजे विकारांना नष्ट करा. नाहीतर तुम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी बनू शकणार नाही. ध्यानामध्ये जाणे पण चांगले नाही, कारण तिथे मायेची खूप प्रवेशता होते. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही. अशी कोणतीही वागणूक नसावी ज्यामुळे अनेकांची बद्दुआ मिळेल, म्हणजे श्राप मिळेल. आपल्या भविष्याची काळजी करत पुण्यकर्म करायचे आहेत. दुसरा सारांश, मनामध्ये जो काही काळेपणा आहे, देह अभिमानामुळे भूतांची प्रवेशता होते, तर त्यांना काढून टाकायचे आहे. ज्ञानाने स्वतःचा शृंगार करून सुपात्र मुलगा बनायचे आहे. आजचे वरदान आहे, व्यस्त राहण्याच्या सहज पुरुषार्थाद्वारे निरंतर योगी, निरंतर सेवाधारी भव. विस्तार आहे, ब्राह्मण जन्म सदैव सेवेसाठीच आहे. जेवढे सेवेमध्ये व्यस्त राहणार तेवढे सहजच मायाजीत बनणार. म्हणून जरा पण बुद्धीला वेळ मिळाला तर लगेच सेवेमध्ये व्यस्त राहा. सेवेशिवाय वेळ वाया घालवू नका. जरी संकल्पाद्वारे सेवा करा किंवा वाणीद्वारे किंवा कर्माद्वारे करा. आपल्या संबंध, संपर्क आणि वागणुकीद्वारे सेवा करू शकता. सेवेमध्ये व्यस्त राहणे हाच सहज पुरुषार्थ आहे. सेवेमध्येच व्यस्त राहणार तर युद्ध होण्यापासून वाचणार. मग निरंतर योगी आणि निरंतर सेवाधारी बनणार. आजचे बोधवाक्य आहे, आत्म्याला सदैव तंदुरुस्त ठेवायचे असेल तर खुशीची खुराक खात राहा, म्हणजे सदैव आनंदी राहा. ओम शांती.